हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज लय दिवसांनी ब्लॉग काढतो आहे. आज बाहेर चाललो आहे थोडा. आजची ड्रेसिंग मारली आहे थोडी आपण वेगळी. आजला पहिल्यांदा अशी बुटकट पॅन्ट घातलेली आहे. आयस भाईने आपल्याला रिकमेंड केली, मला ही पॅन्ट घाल. म्हणून ठीक आहे. नाही तर मला ही ड्रेसिंगला आवडली होती. आज ही ड्रेसिंग मारायची होती, पण बोललो ठीक आहे चल, काय हरकत नाही. पैसे नाहीत सध्या, आपण गरीब आहे. सो निघतो आता थोडा. माझा मित्र येतो आहे, त्याचा बड्डे आहे. आणि आज एका एकदम भारी जागेवर जाणार आहे आम्ही लोक. ते तुम्हाला दाखवतो. सो स्टे ट्यून राहा तुम्ही तोपर्यंत. फायनली आम्ही लोक पोचलेलो आहे सहारा स्टारमध्ये. ॲक्च्युली ब्लॉग काढायला लेट झालं, अण्णाचा बड्डे होता त्यामुळं आलो तर आम्ही सहारा स्टारमध्ये. आम्हाला ब्लॉग काढायला लेट झाले जरा. तो इंटिरियर तर एक नंबर आहे यार. कसं दाखवतो मला आता. एकदम भारी भारी जागा भाई. कसला आहे या एंट्रन्स, एकदम मस्त वाटतंय. लोक जाऊया आता भाई. तर ट्रॉफी वगैरे लावल्यात, सब अवॉर्ड वगैरे. कोणाकोणाला किती अवॉर्ड भेटले ते सगळं लागलेलं इकडं. इथं लिफ्ट आहे भाई, एंटर. आणि जिस चीज़ का हम लोग को इंतज़ार था वो वहाँ पे हम लोग फाइनली आ गए हैं. बघा आता आतमध्ये जाऊया, तुम्हाला दाखवतो व्ह्यू. फायनली आम्ही लोक पोचलेलो आहे भाई. व्ह्यू खतरनाक असा व्ह्यू आहे. मस्त असे हॉटेल्स आहे, रेस्टोरेंट्स आहे. भाई साहब एक नंबर व्यू है. क्या बोल रहे हैं अन्ना, कैसा है बर्थडे, कैसा लग रहा है? बोल तू. हाँ बहुत अच्छा लग ही नहीं रहा है मेरा बर्थडे इन टाइम में बन रहा है. हाँ भाई देख साहब बाहर का है भाई. माँ कसम इतना भारी लग रहा है ना भाई. इधर आके इधर एंट्री वेंट्री एक नंबर है भाई साहब. ये देख गौतम बुद्ध का मूर्ति देख, एक नंबर है. देख पूरा ये तो पूरा अच्छा. ये बोला बाहर के देश वाला, वो चाइना वाला बनाया लोग ने. इधर भी अंदर बहुत भारी भारी जगह है. बहुत अच्छी अच्छी जगह है यार. बहुत मस्त लग रहा है इधर. पागल हो गया सब देख के. मला इतना अच्छा माँ कसम. देखो ये इंडियन, ये सब ये बाहर देश वाला जो टेंपल रहता है ना, बुद्धा वाला टेंपल, सब वो है चाइना का टेंपल है. तो चाइना का टेंपल है सब. जो मस्त ऐसा ऐसा काम चल रहा है. सब चाइनीज़ लोग. एक नंबर जगह है. और इधर आगे फाउंटेन भी है. फाउंटेन भी अच्छे हैं ना. ओ माय गॉड, फिश. ओहो खूप क्यूट आहे. किती आहे गोल्ड सारे फिश. खूप सारे फिश आहेत. गोल्ड फिश आहेत. अजून तर चालू व्हायचं बाकी आहे यार. आईला किती बाकी आहे यार. इकडे येणार भाई मी एक दिवस तरी. इकडे स्टेसाठी येणार. एक दिवस तरी मी इथे येणार स्टेसाठी येणार भाई. इकडे एवढी भारी जागा आहे. एवढं मासे, कसला इंटिरियर वगैरे एक नंबर आहे यार. सगळ्या गोष्टी एवढ्या भारी भारी दाखवल्या तिथं. सा डिनर हे ते ले क्लास आहे भाई. पागल हो गया अन्ना देख के. होता है सब अपने इधर सब है भाई. हे वाले हॉटेल्स आहे ना, हे तर बघा पुरा रईसी, एकदम रईसी वाले हॉटेल इकडं. एवढं भारी वाटतं नाही तर. क्या बोल रहा अन्ना, देखो कैसा लग रहा है. एक नंबर, बहुत अच्छा है, बहुत अच्छा है. बहुत भाई कितीतरी लोक ना असं गॅलरीमध्ये बसून मस्त व्ह्यू घेतात त्या हॉटेलचा. आणि लई दिवसापासून ॲक्च्युली स्वप्न होतं. म्हणजे लई दिवसापासून विचार केला होता की ह्या हॉटेलला यायचं आहे. पण फायनली आता आमच्या अण्णाच्या बड्डेला मुहूर्त आला त्याचा यायचा. बघू आता जरा एक दोन फोटो मारतो आणि जातो. यांना म्हणजे बघा आता इथं लिफ्ट बघा कशी ते. लिफ्टचा पण एक व्हेरियंट आहे. एक नंबर अशी लिफ्ट कशी दिसती. हे अर्धा बाऊल, हा अर्धा बाऊल, हा खाली उतरला बाऊल. हा बघा हा चंद्र आहे अर्धा. बघा दिसला. हा लाईट चालू व्हायला लागल्या भाई. एक नंबर. आता मस्त लाईट वाईट चालू होतं ते भाई. आता एवढं मला वाटण ना बघायला, काय सांगू तुम्हाला. माझी अशी बोबडी वाळायला लागली. एवढं भारी मला वाटायला लागले. आणि काय करू. येतात इथं कोण कोण लोक रोज हमेशा कधी कधी
शहाणपणा करतात, ओव्हर ॲक्टिंग करतात. आम्हाला तर काय दाखवत तर आहे नाही. कधीपासून बोलत होतो पण फायनली बिचाऱ्या अण्णाच्या बड्डेमुळं आमचा मुहूर्त बनला आहे आज. येतात काय काय लोक इथं राहायला आणि दाखवतात आम्हाला फोटो. सो चला आता जाऊया इकडे. भाई चालू झालेलं आहे फायनली. बघा लिफ्ट वगैरे चालू आहे. तिथं मस्त लाईटिंग वगैरे लागली आहे. आता वॉशरूम ऐकू ना ते. वॉशरूम नीचे आहे ना. वॉशरूम भाई इथं वॉशरूम कुठं आहे काय कळत पण नाही आम्हाला. अच्छा उधर से उतरना चाहिए था ना अपन ने. हाँ ठीक है भाई. आइसक्रीम काउंटर इधर आहे भाई. ये इतना बड़ा बुफे सेट लगेला आहे. हां इकडं वॉशरूम आहे. काय हॅप्पी काहीतरी बनवतं ते भाईले. मस्त मस्त जागा आहे. काय समजत नाही यार. लय भारी आहे बघ इथं. दुबई का एकदम अन्ना लोग शेक बिक बन के आएले. भाई बाथरूम में आएले भाई. बाप रे बाप. माय गॉड इतना लग्जरी बाथरूम. हो हाँ भाई बाथरूमच्या आत नाही बरं भाई एवढं लक्झरी बाथरूम आहे ना. बघा हो हो अण्णा बघा. चला आता वॉशरूम भाई इकडं बघा काय 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 वॉशरूम मध्ये. हो हो ह्याच्यात सगळे रूम वगैरे दाखवत होते आपल्याला. कोणता रूम येणार आहे काय येणार आहे. मस्त मस्त ह्याच्यात चेंज होत राहतं बघा. भाई अभी हम लोग सोल ऑफ लेबनीज ये कैफ़े में जा रहे हैं. ये प्रॉपर अपना दुबईचा कॅफे आहे. इकडं शेख लोक पण येतात बघा. दिसला का शेख. बघा दुबईचा शेख आहे. एवढं भारी हॉटेल आहे ना इथं. लक्झरी हॉटेल आहे बघा. इथून बघा व्ह्यू बघा. बघा प्रॉपर शेख बसले इथं ऑर्डिनेट करायला. चला ना ऊपर चढते लोक ऊपर बैठे ना भाई. एवढे मस्त ॲम्बियन्स आहे ना एक नंबर. इथं काय काय दाखवू तुम्हाला काय काय नाही दाखवू असं काही समजतच नाही. हर एक गोष्ट असं वाटतं की तुम्हाला दाखवू ती. प्रत्येक गोष्ट अशी बघण्यासारखीच आहे. हर एक गोष्ट अशी बघण्यासारखीच आहे. एवढ्या मस्त मस्त आहेत बघा. हे काहीतरी कॉफी फीचं हे फ्लेवरचं आहे. इथं एक केक वगैरेच आहे. इथं केक्स आहेत हे सगळे. पेस्ट्रीज केक्स मुंबई एक नंबर बनवलं आहे केक. हे बुफे डायनिंग टेबल टाईप आहे. बुफेमधून जातं तिथं प्रॉपर बघा. हे सगळं बुफे लागलेलं आहे नॉर्थ पॅलेसचं. आणि ह्या लिफ्ट आहेत ज्या तुम्हाला दाखवल्या होत्या त्या लिफ्ट वगैरे दिसतात. एवढं भारी वाटतं ना आता काय सांगू तुम्हाला. नाही तर बोलतीच बंद झाली. मला काय काय बोलताच येईना झाले एवढा भारी लक्झरी बघून. पण फर्स्ट टाइम एक्सपीरियंस एवढा म्हणजे महाराष्ट्र में ऐसा सॉरी होटल कहाँ नहीं मिलेगा भाई यार. मेरे को कसम से ऐसा लग रहा है दुबई वाली फीलिंग आहे. असं इतकं भारी वाटतं. एवढं भारी वाटतं. ठीक आहे पण असं येणार नेक्स्ट टाईम परत एकदा येणार नाही लक्झरी हॉटेलमध्ये. बाकी इथं काय खायला प्यायला गेलो ते पण तुम्हाला दाखवतो. तो आता आम्ही आलेले हां नाही बीच में दोनों जण क्या करेंगे. हो तो ऐसी वेस्ट के लिए. आता आम्ही लोकांनी ॲक्च्युली ही जागा घेतलेली आहे. इथून हा आमचा असा व्ह्यू येणार आहे. हा आमचा टेबल असणार आहे. भाई साहब एवढं भारी वाटतं ना. येस मॅम. इतकं भारी वाटतं ना इतक्या गावात काय सांगू तुम्हाला. बघू आता जरा इथं बसूया काहीतरी खायची ऑर्डर वगैरे करूया. खायची ऑर्डर वगैरे देतो आणि मग तुम्हाला दाखवतो काय काय व्ह्यू आणि काय नाही. आता ना मी खायला मागवलो. आम्ही लोकांनी एक स्टार्टर मागवलं आहे. 1800 रुपयाचा स्टार्टर येतो. तुम्हाला दाखवतो स्टार्टर केवढा आहे. एक कबाब आहे हा. ह्याचे आहे ना म्हणजे हा एक तो एक अशा चौघांना 4 पीस आहेत. कबाबची स्टार्टरची प्राईस आहे फक्त 1800 रुपये. बघा काय सांगू तुम्हाला. इथं असं आहे अजून एक येणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो. लास्टचा बिल पण तुम्हाला दाखवतो. भाई साहब डेंजर आहे. 6 स्टार एकदम खतरनाक आहे बाकी. पण बाकी वाईब आहे. नाईट व्ह्यू तर अजून पावर आहे यार बाबा. नाईट व्ह्यू मला लय आवडला.
सगळ्यात भारी नाईट व्ह्यू आहे. नाईट व्ह्यूलाच एकदम मस्त एकदम दिलेलं आहे. एकदम युनिक आहे. कसं काय ते आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला एक सगळ्या गोष्टी दाखवतो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Thank you so much. Oh my God. La 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 la. लिए सब लिए. Song for you. Thank Yes, you thank so you so much. Happy birthday, bro. यार मुझे नाइसली यार बहुत स्पेशल फील हुआ है अभी लग रहा है भाई Happy birthday. Happy माँ कसम ये birthday. तो ब्लश हो गया भाई. एक नंबर टीम. I love it. I loved it. भाई पूरा गँग आ गया. अभी आता आमचं सगळ्यांचं झालंय. आता भाभी अन्ना रिव्यू दो जरा भाई. तेरा बर्थडे कैसे हुआ? थैंक यू सो मच सबको, सब टीम को. इन्होंने हमको बहुत अच्छा बर्थडे सेलिब्रेशन किया. हम लोग का एक्सपेक्टेशन से बहुत ज़्यादा अच्छा था. भाई बहुत खुश हो गया हमारा. थैंक यू सो मच. नेक्स्ट टाइम हम लोग जरूर आएंगे. यस यस ओके ओके आई विल शेयर. ओके यस थैंक यू सो मच. या थैंक यू सो मच. भाई इतना अच्छा बर्थडे. अन्ना बता तेरा बर्थडे कैसा था? भाई आज मेरे बर्थडे का टाइटल रहेगा तेरा. ये मेरा इंस्टा का यूट्यूब का है ना, ये तेरा टाइटल रहेगा. हैप्पी बर्थडे अन्ना. अन्ना का बर्थडे सेलिब्रेशन. भाई साहब इतना अच्छा लगा ना भाई. हम लोग को पता भी नहीं था इतना अच्छा एंडिंग करेंगे ये लोग बर्थडे का. अरे आम्हाला वाटलंच नव्हतं की एवढे चांगले हे लोक एंडिंग करतील. आणि हे लोकांनी मस्त केलं. हे बघा हे रेस्टॉरंट आहे. इथं आल्यावर कधी पण तुम्ही व्हिजिटला या. चांगलं होतं म्हणजे आम्हाला लोकांना त्यांनी चांगला सपोर्ट केला. सो चला आता इथून निघूया. पहिला आता खूप झाला बड्डे. निघतो आता इथून. काय आम्ही लोक ह्याच्या आहे ना एअरपोर्ट. असं वाटतं एअरपोर्टला आलो आहे बघा. व्ह्यू बघा. असं वाटतं सगळे एअरपोर्टला आलेत. एवढा भारी आलं ना. असं वाटतं एवढं मस्त जागे आलं आहे. ह्याची सारा स्टार का एंट्री पैसे लगे अपने को एअरपोर्ट में आहे ना आपण. लय भारी आहे भाई. एकदा एवढं आवडलं ना आम्हाला महाराष्ट्र. नेक्स्ट टाइम पक्का येणार आहे आम्ही लोक इथं राहायला. तेव्हापासून पण नवा एक ब्लॉग टाकणार आहे मी. ऊपर तक रिंग लाइट है पूरा. वरती हां बघा ह्या सगळ्या रिंग लाईट्स आहेत. एवढा भारी भारी चमकतं आहे ना. तर ठीक आहे आता इथून निघूया आणि ब्लॉगला आपण इथेच एंड करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या अण्णाला सगळ्यांनी विश करा. बाय बाय.